चला ठीक आहे, पाहू आता जसं जमेल तसं. तर आजचा योग आहे क्षेत्रज्ञ योग. आणि याच्यामध्ये क्षेत्रज्ञ योग म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं वाटतं की क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळ, एखाद्या जागेच्या संदर्भामध्ये, एखाद्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये किंवा तीर्थक्षेत्राच्या संदर्भामध्ये भगवंत या ठिकाणी चर्चा करावे असावेत, असा जर आपला गैरसमज आहे तर अध्यात्मामध्ये कदाचित तेवढा सीमित अर्थ नाही. पण आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टीने क्षेत्र म्हणजे तेच तुम्ही समजा, मग आपण पाहू काय आहे त्याचा अर्थ ते. आणि म्हणून भगवंताने या ठिकाणी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ योग अर्जुनाला समजावून ते सांगून राहिलेले आहेत. आपल्या डोक्यामध्ये जे क्षेत्र, एखादी जागा, क्षेत्रफळ, एखादं तीर्थक्षेत्र, एखादं कोणतं तरी ठिकाण, तर त्या संदर्भामध्ये आपण म्हणतो क्षेत्र. आता इथे भगवंताला जे अपेक्षित आहे, क्षेत्र म्हणजे एखादी जागा तर नक्कीच आहे, पण कोणती जागा आहे ती जागा भगवंत या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. आता श्री भगवान उवाच 13वा अध्याय ते सांगून राहिले, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते एतत्यो वेत्ति तम प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. हे अर्जुना, हे महाबाहो, हे या ठिकाणी तुला कौंतेय मी तुला सांगतो, इदम शरीरम, हे जे आपलं शरीर आहे याला क्षेत्र म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे. बरं, मग आता क्षेत्र झालं हे माझं शरीर. मग क्षेत्रज्ञ कोण आहे? म्हणजे त्याच्या आत जो राहणारा आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणता येईल. मग त्याच्या आत कोण राहते? त्याच्या आत आत्मा राहते. आता भगवंताने इथून पुढे ज्ञानयोग सांगत असताना क्षेत्र म्हणजे माझं हे शरीर आहे, इदम शरीरम कौंतेयम क्षेत्रम इति अभिधीयते, हे जे शरीर आहे त्याला क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि एतत्यो वेत्तितम प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदाः, त्याच्यामध्ये राहणारा जो आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. मग त्याच्या आत कोण राहते? त्याच्या आत राहतो आत्मा. म्हणजे आता आपलं हे शरीर म्हणजे याला क्षेत्र म्हटलेलं आहे आणि त्याच्या आत जो राहतो त्याला आत्मा म्हटलेलं आहे. इतकं सोपं आहे. आता इथून पुढे लक्षात घ्यायचं, भगवंताला क्षेत्र म्हणजे काय अपेक्षित आहे? हे आपलं शरीर. आणि त्याच्या आत जो राहतो तो कोण राहतो? तो जो आत्मा आहे त्याला म्हटलेला आहे क्षेत्रज्ञ. एक सुंदर अभंग आपल्या सगळ्यांना तुकाराम महाराजाचा माहिती आहे, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. फार सुंदर हे गीत जुन्या काळामध्ये तर फार अभंग हा चालायचा, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. आता तुकाराम महाराजांनी क्षेत्रज्ञ योग किती सोप्या शब्दामध्ये सांगितलेला आहे पहा. जशी उसात हो साखर तसा देही हा ईश्वर. उसामध्ये साखर आपल्याला दिसते का? तसं या देहामध्ये तो जो ईश्वर आहे आत्मा रूपाने त्या ठिकाणी परमात्मा बसलेला आहे, त्याला क्षेत्रज्ञ योग म्हटलेला आहे. आणखीन काय म्हटलेलं आहे? जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी. लोणी, दुधामधलं लोणी दिसत नाही पण तो आहे त्याच्यामध्ये. तसा या देहामध्ये तो आत्मा, तो परमात्मा बसलेला आहे, तर त्याला क्षेत्रज्ञ योग असं म्हटलेलं आहे. आता हा जो क्षेत्रज्ञ योग या ठिकाणी भगवंताने सांगितलेला आहे तो त्या अर्थाने सांगितलेला आहे. आता भगवंतांना आणखी प्रश्न पडला अर्जुनाला की का एक क्षेत्र म्हणून राहिले, क्षेत्रज्ञ म्हणून राहिले. आता हा जो क्षेत्रज्ञ आहे किंवा क्षेत्र आहे याची लक्षणं काय आहेत? आता भगवंत त्या ठिकाणी याची लक्षणं त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. आता त्याची लक्षणं लक्षात घेण्यासाठी सुंदर त्या ठिकाणी पुन्हा वर्णन केलेलं आहे. तर क्षेत्रम यच्च यादृक्च यद विकारी यतश्च यत सचयो यत प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. हे सांगून राहिले. क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे समजलं आम्हाला. आता क्षेत्र म्हणजे देह, त्याच्या आत राहणारा क्षेत्रज्ञ म्हणजे तो जो आत्मा आहे तो. पण आता त्याची लक्षणं काय आहे? तर क्षेत्रम यच्च यादृक्च यद विकारी यतश्च यत सचयो यत प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. मग आता
त्याने सांगितलं की भगवंता हे जे तू सांगून राहिला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याची आणि रचना आम्हाला सांग, त्याचं वर्णन काय आहे, त्याचे सद्गुण काय आहेत, त्याचे दुर्गुण काय आहेत, त्याचे विकार काय आहेत, हे जर आम्हाला जर समजलं तर अधिक चांगलं होईल. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा तुला जे मी सांगून राहिलो ज्ञान, हे ज्ञान कोणी कोणी सांगितलेलं आहे, वेदांनी वर्णन केलेलं आहे, हे उपनिषदांनी वर्णन केलेलं आहे, मोठमोठ्या ऋषीमुनींनी वर्णन केलेलं आहे, ते ज्ञान मी तुला आज सांगून राहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं काय काय आहे मग आता मी तुला क्षेत्राचं वर्णन करतो. क्षेत्र म्हणजे या देहाचं, याच्या आधी आपण केलेलं आहे चर्चा याच्यावर. हा देह कसा बनलेला आहे? मग त्याने सांगितलं की हा देह जो आहे हा 24 घटकांचा बनलेला आहे. कोणते कोणते 24 घटक आहेत? त्याने सांगितलं पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. आता पंच ज्ञानेंद्रिय सगळ्यांना माहिती आहेत, पंचकर्मेंद्रिय माहिती आहेत. पंचतन्मात्रा आहेत, तन्मात्रा म्हणजे रूप रस गंध हे जे सगळे आहेत अशा 5 आहेत. बरं, अजून काय आहे? पंचमहाभूत आहे, म्हणजे आता झाले 20. आणखी सांगितलं मन बुद्धी आणि अहंकार, म्हणजे मनोबुद्धी अहंकार, हे झाले 23. आणि एक सांगितलेला आहे प्रकृती. अशा या सगळ्यांचा मिळून हा देह बनलेला आहे पंचमहाभूतांचा. आणि म्हणून आपण एखाद्याला जर अंत्यसंस्कार केले की आपण म्हणतो पंचतत्वात विलीन झाले, म्हणजे त्यातलं त्याच्यातच टाकलं आपण. आणि म्हणून हा जो देह आहे हा याचा बनलेला आहे. त्याने सांगितलं पटलं मला. आता या देहाला काही विकार आहेत आणि काही सद्गुण आहेत. भगवंत सद्गुण देखील सांगून राहिलेले आहेत आणि विकार देखील सांगून राहिलेले आहेत. मग त्यांनी सांगितलं बाबा विकार पहिले सांगा काय काय आहेत ते. त्यांनी सांगितलं की बाबा या देहाला इच्छा, म्हणजे वारंवार इच्छा होत राहतात काही काही, आणि त्यांनी फसत राहतो माणूस. इच्छा उत्पन्न होतात आणि त्या इच्छापूर्तीसाठी माणूस धडपडत राहतो. बरं, अजून काय? द्वेष नावाचा विकृती आहे, दुसऱ्याच्या प्रती द्वेष उत्पन्न होतो. त्याचं चांगलं झालं की आपल्याला वाईट वाटते, त्यानं चांगलं काही केलं की आपल्याला वाईट वाटते, आणि त्याचं वाईट झालं की आपल्याला आनंद होते. हे चुकच आहे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी वाईट आहेत. हा विकार आपल्यामध्ये आहे. म्हणजे माझ्या शाळेमध्ये एक मुलगा होता, 2 जण मित्र होते. एक जण पास झाला, एक जण नापास झाला. पास झालेला जोरात पेढा घेऊन आला आणि आनंदाने सगळ्यांना पेढे घ्या. आम्हाला वाटलं हा पास झाला म्हणून आनंद आहे. म्हणला वा वा फार छान झालं, तू पास झाला, पेढे वाटून राहिला. ते म्हणे मी तर पास झालो पण ते नापास झालं ना. म्हणजे याला आनंद कशाचा? मी पास होण्याचा नाहीये, तो नापास झाला त्याचा आनंद. पण थोड्या वेळाने ते नापास झालेलं आलं आणि जे रडायला लागलं जोरजोरात. मग मी त्याला समजावून सांगितलं बाबा होत असते, जाऊ दे. ते म्हणले तसं नाही सर, मी नापास झाल्याचं काही नाही, तो पास झाला ना. म्हणजे त्याला दुःख काय आहे? तो पास झाला. याला आनंद काय आहे? तो नापास झाला. हा जो विकार आपल्या शरीरामधला आहे, दुसऱ्याच्या दुःखाने आनंद होणे आणि दुसऱ्याच्या आनंदाने दुःख होणे, हा विकार आपल्या शरीरामध्ये आहे. अशा अनेक प्रकारच्या विकृती आपल्या शरीरामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा ह्या विकृती आपल्या शरीरामध्ये विकार आहेत, अशा अनेक आहेत. बरं, मग म्हटलं अहो एवढंच आहे का शरीरामध्ये? नाही म्हटलं, अरे बाबा या विकारापेक्षा आनंदी वृत्ती अधिक आहे. आनंदी वा 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 काय काय आहे? त्यांनी सांगितलं बाबा या शरीराला काय दिलं भगवंतानी जे दुसऱ्या शरीराला दिलेलं नाही, पण मानवी देहाला दिलेलं आहे, ते म्हणजे अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतीर, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविग्रहम. इतके सगळे सद्गुण दिले. आणखीन आहेत पुढे. बापरे, म्हटले काय काय हे? ते म्हणतात मानापमान पचवण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यामध्ये आहे. समजा एखाद्याने खूप अपमान केला तरी पचवण्याचं सामर्थ्य या देहामध्ये आहे. बरं म्हटले, एखाद्याने खूप मान केला, एकदम चढून जात नाही माणूस, ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, हे फक्त आपल्यामध्ये होत नाही. असं ते करू नये. खरं म्हणजे मान झाला तर चढते माणूस, चढू नये. अपमान झाला तर चिडून जातो, त्याला मारूनच टाकतो म्हणते, तेही चूक आहे. पण आता आहे ते, पण आपल्या देहाला सामर्थ्य आहे ते पचवण्याचं, आणि ते फक्त आपल्याला आहे. दुसरं काय? क्षमाशीलता. एखाद्याने खूप काही केलं आपल्याविषयी, आपण क्षमा करू शकतो, जाऊ द्या माफ केलं, तर ते जे क्षमा वीरस्य भूषणम म्हणतात, ते फक्त आपल्याजवळ आहे. अहिंसा हे आपल्याजवळ आहे. बरं म्हटले, गुरुभक्ती ती फक्त आपल्याजवळ आहे. शुद्ध भाव
हे आपल्याजवळ आहे, सहनशक्ती या देहामध्ये आहे, सत्सद विवेक बुद्धी या देहामध्ये आहे. हे सगळे गुण या क्षेत्राचे त्याने सांगितलेले आहे, म्हणजे देहाचे सांगून राहिलेले आहे. बरं म्हटलं आणखी काय आहे? अरे आणखी नाही, वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे ऐश्वर्याचा विवेक आपल्यामध्ये आहे, अहंकाराचा वारा आपल्याला लागत नाही, हे सद्गुण आपल्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जन्म मृत्यू जरा या सगळ्या व्याधी हे आपल्यामध्ये आहेत, माहिती आहे. मृत्यू येणार आहे हे आपल्याला माहिती आहे, पण ते विसरण्याचं सामर्थ्य आपल्यातच आहे. म्हणजे मृत्यू येणार आहे माहीत असूनही आपल्याला मृत्यूची भीती रोज नाही आहे. मरणार आहे जाऊ द्या, झोपूनच राहतो. मरणार आहे माहीत नाही केव्हा मरणार आहे, जाऊ द्या मी कामच करत नाही. मरणार आहे मी नुसताच बसतो, जाऊ द्या दाढी वाढली तर चालते. मरणार आहे झोपलो तर चालते, मरणार आहे काहीच केलं नाही तरी चालते. असं नाही आहे. आयुष्यभर माणूस जीपीएफ काढतो ना, कशासाठी? भविष्य निर्वाह, भविष्य माहीतच नाही तरी काढतो का? हे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. त्याने म्हटलं बाबा हे पण तुझ्यामध्ये आहे. आणि मग आणखीन काय आहे? एकांतात राहता येते. बरं, ममत्वाचा त्याग करता येते, सोडून जाता येते. हे सामर्थ्य फक्त आपल्यामध्येच आहे, तर हे पण आहे. आणि दुसरं, परमेश्वराप्रती अनन्य भाव ठेवण्याचं सामर्थ्य देखील आपल्यामध्येच आहे. आता समजलं म्हटलं, काय हरकत नाही, एकदम चांगलं सांगितलं. क्षेत्राचे हे जे गुण आहेत हे तुम्ही सांगितलेले आहे. बरं, मग त्याच्या आत जो राहणारा क्षेत्रज्ञ आहे, तो जो आत्मा आहे, त्याचं काय हो? तर ते सांगितलं, आत्मा हे परमात्म्याचं लघुरूप आहे. मग तो परमात्मा म्हणजे आत्मा हा कसा आहे? हा विश्वव्यापक आहे. सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्त्रपात सभूमिं सर्वत स्मृत्वा त्यतिष्ठत दशांगुलम. म्हणजे काय सांगितलं? तो या सगळ्या याला व्याप्त होऊन, ज्याला 1000 मुख आहेत, सगळ्या दिशांनी तोंड आहेत आणि अनंत कोटी बाहू आहेत, असं त्याचं प्रचंड असं उदार शरीर, विशाल विराट रूप काल आपण पाहिलं. असा जो विराट असणारा, सर्व व्याप्त होऊन 10 बोट आणि उरलेला आहे, असा जो, तो कसा आहे? अजन्मा आहे, अविनाशी आहे. आणि तो त्या ठिकाणी इंद्रिय गोचर नाही. आणि असा इंद्रिय रहित, उत्पत्ती स्थिती आणि लय याच्या पलीकडचा असा तो त्या ठिकाणी आहे. तो ज्योतीचं ज्योती स्वरूप आहे आणि अंधकाराचा प्रचंड अंधार आहे, असं ते त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. मग आता सांगितलं बाबा, तुला मी क्षेत्राचं स्वरूप सांगितलं, क्षेत्राचं सामर्थ्य सांगितलं, म्हणजे या देहाचं 24 घटक तुम्हाला सांगितले, त्याच्यातून हा देह बनलेला आहे. त्याचे सद्गुण सांगितले, त्याचे विकार सांगितले. क्षेत्रज्ञ कोण आहे ते सांगितलं, तो आत्मा, त्या परमात्म्याचं लघुरूप. तो परमात्मा कसा आहे? विश्वव्यापक आहे. हे सगळं मी तुला सांगितलं. त्याने म्हटलं हो हो, पटलं मला. आता भगवंत एकदम थोडंसं विषयांतर करतात की काय, असं त्या ठिकाणी वाटून राहिलेलं आहे. भगवंत एकदम त्याला सांगितलं, बाबा मी तुला सांख्ययोग सांगितला होता आणि त्या सांख्ययोगामध्ये ते सगळ्या गोष्टी मी तुला सांगितल्या त्यावेळेस दुसऱ्या अध्यायामध्ये. आता सिद्धानाम कपिलो मुनी, सिद्धामध्ये कपिल मुनी मी आहे. त्या कपिल मुनींनी कपिल गीतेमध्ये सांख्ययोग सांगितलेला आहे, प्रकृती आणि पुरुष. आता भगवंत या अध्यायामध्ये एकदम तिकडे गेलेले आहेत. आणि प्रकृती कोण आहे? आता मी तुम्हाला 24 घटक सांगितले, तेच 24 घटक त्याच्यामध्ये आलेले आहेत. मग प्रकृतीम पुरुषम चैव विद्धीम अनादि उभव अपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धीम प्रकृती संभवात, असं त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे. बाबा प्रकृती आणि पुरुष, आता हे कशामुळे उत्पन्न झाली प्रकृती? 24 घटक मी तुम्हाला सांगितले, ही प्रकृती ती या 24 घटकामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि ते जे विकार सगळे त्याच्यामुळे होतात. आणि आता त्या विकारांचा अंमल कोण करते? तर आत्मा त्याच्यामध्ये का जखडला जातो? तर तो जो अंमल आहे तो पुरुषामुळे. आता प्रकृती म्हणजे हे 24 घटक आणि पुरुष म्हणजे तो आत्मा. हे मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये, पण तेव्हा आपण कमी चर्चा केली होती. तर याच्यामध्ये प्रकृती म्हणजे आपलं हे जे शरीर आहे आणि त्याच्यातले जे 24 घटक आहेत त्याला म्हटलेलं आहे. क्षेत्र म्हणजे आता त्या ठिकाणी ती जी प्रकृती आहे ती झालेली आहे.
आणि क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, तर तो जो पुरुष आहे, पुरुष म्हणजे आत्मा, तो आत्मा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आता प्रकृती आणि पुरुष, बरं हे दोघं जण भिन्न आहेत. शरीर दिसते आपल्याला आणि त्याच्या आतमध्ये आत्मा आहे, पण प्रकृती वेगळी आहे म्हणजे शरीर वेगळं आहे आणि आत्मा देखील भिन्न आहे. ते एकत्रित राहत असले तरी ते त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. आणि म्हणून शरीर वेगळं, आत्मा वेगळा. आता पुरुषाला, हा जो पुरुष आहे म्हणजे आत्मा आहे, याला परमपुरुषामध्ये विलीन करायचं आहे. आणि म्हणून ही जी प्रकृती आहे, देह, याला आपल्याला विनंती करायची, बाबा चांगलं वाग, चांगलं कर, चांगलं कर्म कर, ज्ञान ग्रहण कर. आणि त्याच्यामुळे माझा जो आतला आत्मा आहे, कारण त्याला तू जकडून ठेवलेला आहे, तो जो आत्मा आहे, तो जो पुरुष आहे, त्या पुरुषाला परमपुरुषामध्ये, आत्म्याला परमात्म्यामध्ये, त्या पुरुषाला परमपुरुषामध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये, परब्रह्म परमात्म्यामध्ये विलीन जर करायचं असेल शुद्ध भावानी, तर याला चांगलं ठेवावं लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने सांगितलं, बाबा मग काय करावं लागेल, या परमपुरुषाला म्हणजे आत्म्याला, क्षेत्र कोणाला सांगितलं, या प्रकृतीला म्हणजे या देहाला. देह काय करतो, सगळे कर्म करतो. कोणाच्या योगाने करतो, या आत्म्याच्या योगाने. आत्म्याला तिथं थोडंसं जखडून तो ठेवतो आणि तो सगळं चालवतो. पण चांगले कर्म कशासाठी करायचे, हा जो आतला आत्मा आहे तो परमात्म्यामध्ये, आतला जो पुरुष आहे तो परमपुरुषामध्ये, आणि आतलं हे जे क्षेत्र आहे, क्षेत्र म्हणजे शरीरच, या क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ तो मूळ क्षेत्रज्ञामध्ये गेला पाहिजे. आता मूळ क्षेत्रज्ञ का म्हटलं, क्षेत्रज्ञ फक्त आपल्या शरीरात आहे का, इतरांच्याही शरीरामध्ये क्षेत्रज्ञ आहे. असे सगळे क्षेत्रज्ञ जे आहेत तो मोठा क्षेत्रज्ञ बनतो. उदाहरणार्थ समजा आपला प्लॉट एखाद्या कॉलनीमध्ये आहे, तर आपल्या प्लॉटचा एक नमुना ड असतो, तसं त्या प्लॉटचं देखील लेआउट आहे, ते क्षेत्रज्ञ आहे. तसं आपला देह म्हणजे क्षेत्र आहे, तसे इतर सगळे देह मिळून देखील ते पण क्षेत्र आहे. सगळे देह, सगळे लोक, आणि त्या देहामध्ये देखील प्रत्येकाचा एक क्षेत्रज्ञ आहे. ते सगळे क्षेत्रज्ञ म्हणजे तो परमात्मा, परमक्षेत्र आणि तो परमपुरुष. आणि म्हणून सगळे देह हे झाले क्षेत्र, आणि त्याच्यामध्ये असणारा जो आत्मा आहे ते सगळे आत्मे म्हणजे परमात्मा स्वरूपाचे अंश आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे भगवंत त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत. मग आता त्याने सांगितलं, बाबा आता हे जे पुरुष आहे आतला, प्रकृती म्हणजे देह आणि आतला आत्मा म्हणजे पुरुष, तो जो देह म्हणजे क्षेत्र, त्याच्या आत असणारा आत्मा त्याला म्हणतात क्षेत्रज्ञ. आता या क्षेत्रज्ञाला परमपुरुषाकडे न्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, ते आपण आता प्रयत्न करू. त्याने सांगितलं, बाबा कधीतरी डोळे लावणं, त्याला ध्यान म्हणतात. आणि ध्यान कर आणि अशी कल्पना कर की हा माझा देह पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार आणि प्रकृती अशा 24 घटकांचा आहे. थोडासा विचार कर, वर त्याचा डोळे लावून ते 24 घटक जरा डोळ्यासमोर आहे, आणि तो त्याचा देह विराट स्वरूप आणि त्याच्या आतमध्ये असणारा आत्मा. थोडंसं ध्यान करा बरं डोळे लावून, आणि लक्षात घ्या की अरे आहे का, आहे का, आहे का. म्हटले हो आहे, लक्षात येते. आता ध्यान जर जमत नसेल, ते म्हटले बाबा मी प्रयत्न करतो हे सगळं पाहण्याचा, माझ्या आतला आत्मा देखील पाहतो, आहे कोणीतरी दिव्य शक्ती, आणि ती परमात्म्याकडे जाताना असा प्रयत्न तर करा थोडा. एक समजा नाही आपल्याला आत्मा काय माहित नाही, समजा एखादा लाईट आहे असा छोटासा, आणि तो असा चालला त्या परमात्मा मोठ्या लाईटकडे, त्या सूर्याकडे, मोठ्या स्वयंप्रकाश अशा त्याच्या मोठ्या प्रकाशामध्ये छोटा प्रकाश विलीन होऊन राहिला, अशी कल्पना तर करा. हा देव आहे मोठा पंच महाभूत वगैरे याचा, जर ध्यान करा थोडं त्याच्याकडे, आणि मग माझा देव अशा पद्धतीने आहे, कल्पना करायला काय हरकत आहे. जीवनामध्ये एखाद दिवशी बसावर आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा. अर्जुन म्हटला की नाही जमून राहिलो, हे जमत नाही, सामान्य माणसाला कठीण आहे हे ध्यान करणं. त्याने म्हटलं बरं बाबा ठीक आहे, तुला हे जमत नाही. हा जो आतला पुरुष आहे आत्मा, त्याला परमपुरुषाकडे जर न्यायचं आहे, नाही जमत, मग आता काय कर, जाऊ दे, तुला स्वयं ध्यान जमत नाही ना,
चालेल, काय हरकत नाही. सामर्थ्य आहे बरं का यामध्ये ध्यान करण्याचं. जमत नाही, त्याने सांगितलं एक काम कर, मग आता एखाद्या सत्पुरुषाकडे जा. सत्पुरुषाकडे गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी विनंती कर की माझा अज्ञान हा जो अंधकार शरीरामधला आहे तो घालवा बरं. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला शरण जा आणि अज्ञान तिमिर जो आहे माझ्यातला तो जरा घालवा बरं सद्गुरू राया. नमस्कार करा आर्त भावनेने, शरणागत दीनार्थ परित्राण परायणे. नमस्कार कर त्यांना आणि सांग की मग करा मला थोडं मार्गदर्शन. ध्यान मला जमत नाही. मग आता सगळी कर्म परमेश्वराला अर्पण करायची आणि सद्गुरू रायाकडे जायचं आणि परमेश्वराची त्या म्हणजे सद्गुरू रायाची आराधना केल्यानंतर काय होईल? आपुलिया स्नेहाची या वागीश्वरी जरी मुके या ते अंगीकारी ते वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. भगवंताची कृपा जरी झाली म्हणजे हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवची जणू तुके महेशेसी. सद्गुरुरायाची जर कृपा दृष्टी झाली, नुसतं त्यांनी आपल्याकडे पाहिलं की हा पद्म करू माथा पारुके, नुसतं आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या पाठीवरून हात फिरवला डोक्यावरून, तरी देखील तो जीवची जणू तुके महेशेसी आपल्याला कृतकृत्य होते. तो जो आतला पुरुष आहे तो परमपुरुषाशी विलीन होऊ शकतो, त्याच्याशी तादात्म्य पाहू शकतो. आत्मा परमात्म्याकडे ही जी व्यष्टी आहे ती परमेष्टीमध्ये रूपांतरित होऊ शकते. आणि म्हणून क्षेत्र कोण? देह. क्षेत्रज्ञ कोण? आत्मा. आणि असे सगळे आत्मा मिळून परमात्मा. मग मला एक दिवस हा जो आतला आत्मा आहे तो तिथपर्यंत न्यायचा आहे. मग याची जाणीव ठेवावी लागेल की नाही? मग ते जाणीव ठेवण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे. सद्गुण विकार तर दिलेलेच आहे. दुःख होते, ईर्ष्या होते, दुसऱ्याचं चांगलं झालं की वाईट होते आणि याच्यातच माणूस जास्त असतो, त्या चिखलामध्ये दलदलीमध्ये. पण सामर्थ्य काय दिलेलं आहे? सगळं सामर्थ्य, सगळं विसरण्याचं सामर्थ्य आहे, परमेश्वराकडे जाण्याचं सामर्थ्य आहे, आपल्यामध्ये निरनिर गुरुभक्तीचं सामर्थ्य आहे, शुद्ध भावाचं सामर्थ्य आहे. हे सगळं आपल्यामध्ये आहे. पण तो विसरतो. भगवंत सांगतात की बाबा या योगाच्या याने मला हे करता येईल का? तर थोडासा प्रयत्न करा, विसरण्याचा प्रयत्न करा. शेजाऱ्याने गाडी घेतली तर घेऊ द्या, मला त्रास नाही. त्रास होतो सामान्य माणसाला, पण तरी देखील प्रयत्न करायचा की नाही तो त्याचा प्रश्न आहे, ते त्याचं नशीब आहे, ते त्याच्याजवळ पैसे आहेत म्हणून त्यांनी एवढं केलेलं आहे, माझ्याजवळ नाही आहे, मला नाही घेता येत, मग मी कशाला हे करू? आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीने करायचं. थोडासा प्रयत्न करू आपण. जर ते झालं तर निश्चित ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मग आता हे सगळं करण्यासाठी आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे सांगितलेलं आहे. मग या क्षेत्राला साधन बनवायचं आणि आतला जो क्षेत्रज्ञ आहे त्याला महाक्षेत्रज्ञामध्ये पोचवायचं आहे. मग हे जे साधन आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे? तर ध्यान मार्गाने करायचं, गुरुची सेवा करायची आणि गुरुला प्रार्थना करायची. आणि आता अशी जर प्रार्थना केली तर भगवंत काय करतो? जसा सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो तसा भगवंत आपल्या सगळ्यांवर तशी कृपा करतो. जसं यथा प्रकाशयति एकः कृष्णम लोकमिमं सर्व क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयति भारत. यथा प्रकाशयति एकः, एक सूर्य आहे तो सगळ्यांना प्रकाशमान करतो. कृष्णम लोकमिमं रविः, लोकम इमं रविः, तो काय करतो? तो जो रवी आहे सूर्य सगळ्यांना प्रकाश करतो, एकच आहे. तसा क्षेत्रम क्षेत्री, या क्षेत्रामध्ये तो जो बसलेला आहे तो काय करतो? तो सर्व क्षेत्राला एक क्षेत्रज्ञ, हे जे सगळे क्षेत्र आहेत म्हणजे सगळे माणसं म्हणून आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना प्रकाशमान कोण करतो? जसा एक सूर्य आहे सगळ्यांना प्रकाश देतो तसा तो परमात्मा, तो क्षेत्रज्ञ, तो सगळ्यांचा एकच आहे, तो सगळ्यांना प्रकाशमान करतो, भेदभाव करत नाही आणि चांगली सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे देतो. पण आपण करंटे असो ते सकारात्मक घेत नाही आणि वाईट घेत राहतो.
येऊ द्या हेच घेऊ द्या, आणि त्या वाईटाकडे जातो. आणि तो विकार आपल्यामध्ये आहे आणि सकार देखील आहे आपल्यामध्ये, सद्गुण देखील आहे. मग सद्गुणाचं प्राबल्य वाढलं पाहिजे आणि त्या ज्या विकृती आहेत त्या शरीरातल्या कमी झाल्या पाहिजेत. याच्यासाठी कधीतरी प्रयत्न करावा लागेल की नाही, तो प्रयत्न जाणीवपूर्वक आपण सगळ्यांनी करावा. आणि हेच क्षेत्रज्ञ योग आपल्या सगळ्यांना सांगतो आहे. म्हटलं जमलं, काय हरकत नाही. भगवंता हे समजलं. आता भगवंत म्हटले, बाबा मी आता तुला पुढचा अध्याय सांगतो. त्या पुढच्या अध्यायाला याच्याशीच कनेक्टेड आहे. त्याला म्हटलंय गुणत्रय विभाग योग. आता हा कोणता विभाग आहे? क्षेत्रज्ञ विभाग योग. आता क्षेत्र समजलं, थोडक्यात सांगायचं म्हणजे हा जो देह आहे याला क्षेत्र म्हणतात. आज जो आत्मा आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. या देहाला आणि त्या ठिकाणी विकार आहेत, म्हणजे दुःख होते, ईर्ष्या होते, लोकांच्या प्रती द्वेष भावना येते, हे सगळे विकार शरीरामध्ये आहेत. याला सद्गुण देखील दिलेले आहेत. ते सद्गुण गुरुची भक्ती आहे, चांगलं मानापमान पचवण्याचं सामर्थ्य आहे, क्षमाशीलता, हे सगळं या देहाला दिलेले आहे. ते वापरण्याचा आपण प्रयत्न करायचा. ते ठेवून नाही द्यायचे. ते ठेवले तर जमून जातात. म्हटले पटलं मला. आता या क्षेत्रज्ञाचे सद्गुण सांगितले. तो कसा आहे? विश्वव्यापक आहे, उदार आहे, सगळ्यांना सारखं देतो. ते घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याची देण्याचं खूप सामर्थ्य आहे, पण माझी झोळी पक्की केली पाहिजे की नाही. म्हणजे तो क्षेत्रज्ञ खूप देऊ शकतो, त्याने दिलेलं पण आहे, पण माझी दुबळी, माझी झोळी, तर त्याच्यामुळे झोळी पक्की करा, असं क्षेत्रज्ञ योग सांगतो. आता आणखीन भगवंत सांगतात की बाबा हे जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ तुला सांगितलं, याच्यामध्ये आता मी तुला आणि गुणत्रय विभाग योग सांगतो. आता हा जो योग मी तुला सांगून राहिलो, आता गुणत्रय, ते जे ज्ञान आहे ते मी अत्यंत महत्वाचं सांगून राहिलो. कारण आता ज्ञानयोग सुरू झालेला आहे. थोडं किचकट वाटत असलं तरी देखील थोडं समजून घ्या हे सगळं. कारण नाव जरी कठीण असले तरी कठीण नाही आहे. क्षेत्र म्हणजे देह, क्षेत्रज्ञ म्हणजे आतला आत्मा. एवढं आज जर समजलं तर बाकी मग नाही समजलं तरी चालते. एवढं त्याचे गुण थोडेसे, आणि आपल्याला काय काय करायचं हे लक्षात आलं. आता या ठिकाणी हे जे सांगितलं त्याने ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम असा शब्द वापरला भगवंताने सुरुवातीलाच. या गुणत्रय विभाग, मी जे तुला ज्ञान सांगून राहिलो ते ज्ञानातलं उत्तम ज्ञान आत्ता मी तुला सांगून राहिलेलं. आता हे कोणतं ज्ञान आहे ते आता भगवंत सांगून राहिलेलं आहे. गुणत्रय शब्द वापरलेला आहे, म्हणजे 3 प्रकारचे गुण. त्रय म्हणजे 3, गुण म्हणजे गुण. आपल्या या देहामध्ये, शरीरामध्ये, किंवा आपल्या सगळ्यांमध्ये किंवा मायेमध्ये देखील भगवंतानी 3 प्रकारचे गुण आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता ते गुण कोणते आहेत ते पुढे आहे, पण आता त्या गुणांच्या संदर्भामध्ये भगवंतानी ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? प्रकृतीचे 3 गुण. प्रकृती म्हणजे आता हा आपला देह, 24 घटक मी तुम्हाला प्रकृतीचे सांगितले. ते आता त्या 3 गुणाचा या जीवात्म्याशी किंवा जीवाशी नाही, माझ्याशी, या देहाशी काय संबंध आहे? जेव्हा त्या जीवात्मा हे फार कठीण शब्द आहे. त्या 3 गुणांचा आणि माझा, व्यक्तिगत माझा काय संबंध आहे? प्रकृती म्हणजे मी. आता एवढं लक्षात घ्या, जेव्हा ते फार कठीण शब्द होत असतील. प्रकृती म्हणजे मी म्हणजे दिलीप जोशी, मी म्हणजे ऐकणारा, जे तुम्ही कोणी असाल ते म्हणजे मी, आणि ती प्रकृती. हे जाऊ द्या, बाकीचं सगळं घर धारण लोक भिक सगळं थोड्यात जाऊ द्या. मी म्हणजे प्रकृती. आता हे जे 3 गुण आहेत हे आपल्या जीवात्म्यामध्ये आपल्या त्या आत्म्याला बद्ध कसं करतात? आतला जो आत्मा आहे त्याला बांधून ठेवतात. ते 3 गुण आपल्यामध्ये कसं बांधून ठेवतात त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आता त्याच्यातून मुक्त कसं व्हायचं? या 3 गुणातून त्या आत्म्याला देखील मुक्त कसं करायचं? बांधल्या जाते की नाही आत्मा पण. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर म्हटलेलं, तो त्यांचा अधिकार आहे. आणि आपण काय केलं? त्या आत्म्याला बांधून ठेवलं. कसं बांधून ठेवलं? आपल्या संसारामध्ये. मग त्या अर्थाने त्याला मुक्त कसं करायचं आणि मुक्त झाल्याची लक्षणं काय, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आत्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 3 गुण कोणते आहेत ते?
ते गुण आपल्या शरीराला कसे अडकवून ठेवतात आणि या शरीर आत्म्याला कसं अडकवून ठेवते, त्याला मुक्त कसं करायचं आणि मुक्त झालो हे कसं समजायचं थोडक्यात। आता इथे पहिल्यांदा लक्षात घेऊ आपण की ते 3 गुण कोणते आहेत। आता हे 3 गुण कोणते हे या ठिकाणी चर्चा करून राहिले। 3 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण, तमोगुण। हे 3 लक्षात घ्या, 3 गुण आपल्या शरीरामध्ये आहेत। सत्व म्हणजे सात्विक गुण, चांगला। रजगुण, रजगुण म्हणजे आपल्याला उपभोगायची इच्छा होते, जोरदार लागले घरात, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, रजोगुण। राजा, राजा कसा राहतो, बस उपभोगायचं, तसं रज म्हणू आपण, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे। आणि तमगुण, तमगुण म्हणजे सगळे अधम विचार, अधपतित, म्हणजे सगळी भोगवादी संस्कृती। मला हे भेटलं पाहिजे, मला म्हणजे भोगायसाठी फक्त, बाकी काही नाही। रजोगुणामध्ये निदान मिळालेलं थोडंफार तरी वाटण्याची इच्छा होते, दुसऱ्यासाठी काहीतरी करायची इच्छा होते। पण तमोगुण कसा आहे, फक्त मलाच भोगायचं आहे, मलाच भोगायचं आहे। आणि सत्वगुण कसा आहे, मलाही नाही, म्हणजे आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे रजोगुण माझं मला तुझं तुला, तमोगुण म्हणते नाही नाही माझंही मला आणि तुझंही मलाच, आणि सत्वगुण म्हणते बाबा माझंही तुला तुझंही तुला। लक्षात आलं, हे साधे साधे गुण झाले। आता अशी जी प्रवृत्ती आहे ती या ठिकाणी आपल्याला म्हणता येते। आता भगवंत सांगतात की बाबा हे जे 3 गुण आहेत हे तुमच्यामध्ये कोणी रोपलेले आहेत, जीवच मी निर्माण केलेले आहे। भगवंत सांगून राहिलेले आहेत सगळे जे 3 गुण आहेत हे जर मी निर्माण केले, पण पहिल्यांदा लक्षात घ्यायचे सगळे जीव आहेत ते कोण उत्पन्न केले, ते मी केले, प्रकृतीच मी उत्पन्न केली पहिल्यांदा, सगळे पंचमहाभूत वगैरे। आता त्याच्यामध्ये बीज कोण टाकले, मी टाकले, कोणी, पुरुषाने। आता ते टाकल्यानंतर उगवले कुठं, प्रकृतीमध्ये। लक्षात घ्या, प्रकृती म्हणजे आता ही सगळी जे 24 घटक आहेत, पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, याला प्रकृती समजायचं। बीज कोण टाकलं, मी, शेतामध्ये जमिनीमध्ये बी मी टाकलं। आता बी टाकल्यानंतर उगवलं कुठे, जमिनीमध्ये। आता बी टाकणारा कोण झाला, हा झाला परमपिता, आणि उगवणारी जी जमीन आहे ती कोण झाली, ती काळी आई, ती आपली माता झाली, मातृभूमी। तसं प्रकृतीमध्ये बीज कोण टाकलं, हे जे सगळे प्राणी निर्माण झाले, जीवसृष्टी निर्माण झाली, सगळे जे प्राणी आहेत, उद्भज, अंडज, सगळे जलचर, भूचर, उभयचर, सगळे जे प्राणी उत्पन्न झालेले, झाडं वगैरे, वनस्पती, याचं बी कोणी टाकलं, परमेश्वराने, परमात्म्याने। मग आता परमात्मा कोण झाला, परमपिता झाला, वडील झाले। आता उगवलं कुठे, प्रकृतीमध्ये, हे सगळे प्राणी। मग प्रकृती कोण झाली, आई झाली। आता हे लक्षात आलं, परमपिता कोण, भगवंत, आणि आपली आई कोण, ती आई झाली, माता कोण, ही झाली प्रकृती। भगवंताने सोप्या भाषेमध्ये सांगितलं, इथे ते सगळं उगवलेलं आहे। आता माता आणि पिता, आता ही आई झाली प्रकृती। आता ही जी प्रकृती आहे आई, ही कशाची बनलेली आहे, ही 3 गुणांची बनलेली आहे, आणि त्याच्यातून 3 गुण उत्पन्न झालेले आहेत। म्हणून हे जे उत्पन्न केलेले 3 गुण देखील, त्याची जन्मदात्री देखील प्रकृती आहे। लक्षात घ्या, टाकले कोण बीज, ते परमेश्वराने। आता हे जे सत्व गुण कसे आहेत ते भगवंताने सांगितलेले आहे, सत्व रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवः, प्रकृतीमध्ये ते संभव झालेले आहे। निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम, त्याने काय केलेलं आहे, आपल्या सगळ्यांना ते जे 3 गुण उत्पन्न केलेले आपल्या शरीरामध्ये, या 3 गुणांनी त्या आत्म्याला बांधून ठेवलेलं आहे, असं त्याने म्हटलेलं आहे। हे सत्व, रज आणि तम गुण, आता याची चर्चा आपण केली, सत्व कोण, रज कोण, तम कोण, असे सगळे गुण आपल्याला दिलेले आहेत। आता ते दिल्यानंतर हा जो सत्व गुण आपल्या शरीरामध्ये शुद्ध भाव उत्पन्न करतो, आणि शुद्ध भाव उत्पन्न केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये परमसुख, ज्ञान असे आपल्या त्या ठिकाणी आत्म्याला प्राप्त होते। रजोगुण काय करतो, आपल्या शरीरामध्ये रागात्मक, कामना अशा आसक्ती प्राप्त करतो, मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, ठीक आहे। तमोगुण काय करतो, अज्ञान आपल्या शरीरामध्ये उत्पन्न करतो,
आणि त्याच्यामुळे आळस उत्पन्न होतो, निद्रा उत्पन्न होते, झोप, आणि फक्त पोटार्थी माणूस बनत राहतो, इतका स्वार्थी त्या ठिकाणी बनतो. आता लक्षात आलं, सत्वगुण काय करतो? परमसुखामध्ये आपल्याला नेतो. रजोगुण काय करतो? कर्मामध्ये घुसळत राहतो. आणि तमोगुण काय करतो? प्रमाद म्हणजे चुका त्याच्यामध्ये प्रवृत्त करत राहतो, आणि त्या याच्यामध्ये पूय पंक्तीचे किडे, काय किळसे घेते शेणातले किडे, त्याच्यातच तो ढकलत राहतो. तो झाला तमोगुण. असे 3 प्रकारचे गुण आहेत आपल्या शरीरामध्ये. आता काही देहामध्ये सत्व आणि हे रजो आणि तमोगुण हा दाबून टाकते ते शरीर आपल्या ताकदीने, गुरुच्या कृपा प्रसादाने किंवा ध्यानाने. त्याने रजगुण आणि तमोगुण जर दाबून टाकला तर साहजिकच कोण वाढणार आहे? सत्वगुण वाढणार आहे. तो सत्वगुण प्रधान जे शरीर आहे तो कोण आहे? संत आहे, चांगले लोक आहेत, सज्जन लोक आहेत. चळा कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. ते कसे लोक आहेत? चांगलं बोलतात लोकांशी, चांगलं वागतात, लोकांचं चांगलं व्हावं असा विचार ते करतात. मग तो माझ्यामध्ये आहे का पहा बरं. तो जर असेल तर मी सात्विक माणूस आहे, हे माझं लक्षण झालं. काही लोकांमध्ये सत्वगुण दाबून टाकलेला आहे आणि तमोगुण देखील दाबून टाकलेला आहे आणि रजोगुणाचं प्राबल्य आहे. मग असा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये तो रजोगुण व्यक्ती आहे, तो उपभोग आहे, विलासी आहे, तो त्या पद्धतीने राहतो. मग मी तसा आहे का ते पहा. बहुतेक सगळ्यांमध्ये रजोगुण व्याप्त आहे, सात्विक गुण आणि तमोगुण थोडे कमी आहे. पण काही अधम वृत्तीचे सत्वगुणही दबलेला आहे, रजोगुणही, आणि त्यांच्यामध्ये फक्त तमोगुण आहे. आणि तो जो तमोगुण आहे तो फक्त लोकांचं वाईट कर, म्हणजे स्वतःचं नाही झालं तर चांगलं चालते, दुसऱ्याचंच. आणि अशा स्थितीमध्ये असा जो गुण आहे तो तमोगुणी माणसं, जी तामसिक माणसं आहेत ती फक्त वाईट पाहतात. तर त्याच्या शरीरामध्ये तमोगुण प्रधान ते लोक आहेत. म्हणजे सत्वगुण प्रधान बनलं पाहिजे. काही लोक रजोगुण प्रधान आहेत आणि काही लोक तमोगुण प्रधान आहेत. जे सत्वगुण प्रधान आहेत ते ज्ञानाची लालसा करतात. जे रजोगुण प्रधान आहेत ते लोभ आणि मोहामध्ये असतात. आणि जे तमोगुण आहेत ते फक्त स्वार्थ, अपप्रवृत्ती, प्रमाद याच्यामध्ये ते भिडलेले असतात, असं त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. आता याची त्याच्यामुळे काय होते बरं? ज्याच्यामध्ये सत्वगुण प्रधान आहे ते लोक ऊर्ध्व लोकाला जातात, म्हणजे मोक्ष प्राप्ती होते, पुन्हा ते परत येत नाहीत. जे रजोगुण आहे ते काय होतात? मरतात आणि पुन्हा मृत्यू लोकामध्ये येतात. लक्षात आलं? आणि तमोगुण लोक जे आहेत ते मरतात, मेल्यानंतर मूढ प्रवृत्तीमध्ये जातात. मूढ योनी म्हणजे कोण? प्राण्यांमध्ये जातात. जे सगळे जे प्राणी मात्र आहेत, 4 पायाचे, चतुष्पाद वगैरे, त्याच्यामध्ये ते जातात, जलचर वगैरे. म्हणजे सत्वगुण माणूस मोक्ष प्राप्त करतो, रजोगुण माणूस जन्माला येतो मनुष्य, पुन्हा संधी त्याला मिळते. आणि जो तमोगुणवाला माणूस आहे तो प्राण्यांमध्ये जन्माला येतो. भगवंत सांगून राहिलेले आहे. म्हणून प्राबल्य कोणतं पाहिजे? शुद्ध भावाचं आपल्यामध्ये असावं, सात्विक गुणांचं असावं, आणि ते जाणीवपूर्वक धारण करावं. सद्गुरु रायाकडे शरण जावं, नामस्मरण करावं, तेव्हा कुठे ते येते. मूलतः आपल्या शरीरामध्ये नॅचरली काय राहते? रजोगुण राहतो. म्हणजे आपलं माणूस मध्ये बाबा मला सुखी ठेव, त्याचं काय व्हायचं ते होऊ द्या, इथपर्यंत पोहोचू शकते. पण भगवंत सांगत राहिले बाबा हेही नाही, माझंही तुझं, तुझंही तुझंच, असं होते का? नाही होत. पण प्रयत्न करायचा. संत करतात असं, घेऊन टाक बाबा सगळं तुलाच. तर ते जे आहे त्याला भगवंताने म्हटलेलं आहे सात्विक गुणाकडे वळा. आणि मग आता हे जे सत्व गुण आहेत, ज्ञान उत्पन्न करणारे, या 3ही गुणांना आपल्याला जर सुटायचा असेल तर तो जो माणूस आहे तो सत्वही गुण नाही, रजगुण नाही, तमो गुणाच्याही पलीकडे, असा 3ही गुणाच्या पलीकडे असणारा त्याला म्हटलेलं आहे त्वं गुणत्रयातीतः. गणपतीचं वर्णन केलेलं आहे. या 3ही गुणाच्या पलीकडचा कोण आहे? तो ब्रह्म परमात्मा आहे. हा आत्मा जो आहे तो कुठे विलीन करायचा आहे? परमात्म्यामध्ये. हा जो शरीर आहे हे शरीर परम शरीरामध्ये
विलीन करायचं आहे, तर हे जे परमशरीर आहे, परमसिद्धी आहे, त्याच्यामध्ये जर करायचं असेल, या व्यष्टीला परमेष्टीमध्ये, आत्म्याला परमात्म्यामध्ये, तर सत्वगुणाचं प्राबल्य वाढवा आणि ते देखील सोडून द्या. आणि मला तमोगुणही नाही, रजोगुणही नाही, सत्वगुण नाही, त्याच्या पलीकडे कठीण आहे. पण अशक्य आहे का? नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. भगवान परमेश्वर सद्गुरुराय करतील ना, तर त्याला शरण जा, असं ते त्या ठिकाणी म्हणून राहिलेली आहे. मग आता तो जो गुणातीत माणूस आहे, अर्जुनाने विचारलं त्याची काय लक्षणं आहेत? त्याने सांगितलं लक्षणं आहेत, सांगतो तुला. तो माणूस कसा आहे? गुणातीत. तो कोणाचाही द्वेष करत नाही. आपल्याला करता येईल का थोडंसं? इतकं नाही शक्य, इतकं होणार नाही. थोडंसं द्वेषरहित राहता येईल की नाही? राहता येईल. समजा मी माझ्या कॉलनीत राहतो, कोणाशी भांडण असते माणसाचं जास्तीत जास्त शेजाऱ्याशी, ईर्ष्या कोणाशी असते शेजाऱ्याशी, त्याचं चांगलं झालं की वाईट कोणाला वाटते आपल्याला, त्याचं वाईट झालं की आनंद कोणाला होते आपल्याला. आता असं गृहीत धरा की ही नॅचरल टेंडन्सी, ठीक आहे. आता त्या कॉलनीत आणखीन घर आहेत की 25, द्वेषरहित राहणं म्हणजे काय? समजा शेजाऱ्याशी ईर्ष्या आहे तुमची, त्याच्याशी पण ठेवायची नाही, असं गृहीत धरा आहे, जाऊ द्या. पण बाकीच्या 24 घराशी तर तुम्हाला काही तेवढा संबंध नाही. आणखीन 1-2 घराशी असेल, बाकीच्या 20 घराशी तर काही संबंध नाही. मग ते 20 घर तुमच्या परिचयाचे आहे. मग त्या 20 घराशी तर आपल्याला वागता येईल की नाही? ईर्ष्यारहित, द्वेषरहित. ते पहिल्यांदा वागा. 20 झाले की 21, 22, 23, 24, असं हळूहळू हळूहळू करता येईल की नाही? मग एवढं तर करा. एवढे नाही जमत. शेवटचं जे घर आहे 25वं, ज्याच्याशी आपला काहीच संबंध नाही, फार येते थोडाफार नमस्कार चमत्कार, तिथून सुरू करा. 24, 23, 22 असं करत करत आपण आपल्याला कोणाचाही द्वेष करायचा नाही. फार इच्छा मनामध्ये ठेवायच्या नाही. हे करता येईल की नाही? इच्छा 2 प्रकारच्या असतात. जे मिळवू शकतो त्या इच्छा, आणि जे मिळवू शकत नाही आपण कधीच. मी हेलिकॉप्टर विकत घेऊ शकत नाही. आता इथे ऐकणारे जवळजवळ सगळे, एखादा असेल तर मला माहित नाही, हेलिकॉप्टर विकत घेऊ शकतो का आपण? नाही घेऊ शकत. मग ती इच्छा सोडून द्या. मी आयुष्यात हेलिकॉप्टर विकत घेऊ शकत नाही. अप्राप्त विषय की नाही, मनातच आणायचं नाही. नाही करायचं मला एवढी इच्छा. लोक म्हणतात नाही, मोठी इच्छा व्यक्त करा तेव्हा आपण तिथं पोहोचू. काही काही लोक घरात लिहून ठेवतात. ते म्हणतात की नाही, एक नवीन थेअरी घरात लिहून ठेवतात, मला उद्या कार घ्यायची आहे, मला उद्या कार घ्यायची आहे. मला हसू येते त्या. अरे ठीक आहे, इच्छा कशासाठी इच्छा ठेवायची? भगवद्गीता सांगते इच्छा रहित राहा. भगवंत जे देते आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकलं पाहिजे की नाही? पण ते नाही. आता ते जे इच्छा रहित राहणं आहे, काही तर सोडा, भेटलं तर भेटलं, परमेश्वराने दिलं समजायचं. प्रयत्न थांबवू नका, इच्छा करू नका. तर एवढं करता येईल की नाही? इच्छा रहित राहणे, तो झाला गुणातीत. या त्रिगुणातीत, ते जे 3 गुण आहेत, सत्व रज तमाच्या पलीकडचा, इच्छा रहित थोडंसं राहण्याचा प्रयत्न करा. तिसरं काय? त्याच्यामध्ये इच्छा उत्पन्नच होत नाहीत. मग हळूहळू असं जर झालं तर तो झाला गुणातीत. आणखीन काय? तो विचलित होत नाही. माणसं एकदम विचलित होतात. म्हणजे एखादा रिझल्ट लागला नाही की आता नगर परिषदचे निकाल लागले, आणि काय झालं की काही वार्डामध्ये एखादा माणूस निवडून नाही आला, तरी निवडून आला म्हणून घोषित केला. आणि घोषित झाल्याबरोबर जो पडला तो इतका विचलित झाला की अरे बाप रे बाप, अकांत तांडव. आणि जे निवडून आला ते इतका हुरळून गेला, अरे बाप रे बस मी कायच जिंकलं. म्हणजे जसं काय दुसऱ्याला मारूनच टाकलं त्यानं. इतका आसुरी आनंद. थोड्या वेळाने गंमत झाली आणि ते त्या निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं, अरे हुकलं आहे. आणि त्यानं सांगितलं नाही 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 नाही, रिझल्ट बदलला. अशा झाल्या घटना महाराष्ट्रात सगळीकडे. आता रिझल्ट बदलला की जो हुरळून गेलेला होता ते पडला, आणि जे पडला होता ते निवडून आला. आता या दोन्ही अवस्थेमध्ये संवेदना विचलित झाल्या. असं गृहीत धरा की समजा ती पहिली स्थिती होती, पडणारा पडला, निवडून आला का निवडून आला आहे का? अशा वेळेस विचलित व्हायचं नाही.
आता रिव्हर्स झाली स्थिती. अरे बाबा, थोडा वेळ आनंद तुला भेटला, आता त्याला भेटून राहिला. अशा वेळी काही जरी झालं तर आहे त्या परिस्थितीला ॲक्सेप्ट करा. गृहीत धरा की बाबा माझं असं होणार होतं. पास झालो, नाही झालो, नापास झालो, आता इलाज नाही, पुन्हा गांभीर्याने. तर ती जी विचलित न होण्याची स्थिती आहे ती आपल्याला करता येईल. पण माणसं विचलित एकदम, आणि मग कोणावर राग काढतात? पहिला राग बायकोवर काढतात, कारण ती बिचारी सोपी आहे. म्हणजे त्याचं नुकसान कोण करतोय? त्याचा साहेब शाळेतला किंवा आणखीन कुठं नोकरीला असला तिथला. आणि राग कोणावर काढते? बायकोवर. कशासाठी विचलित होतं? आणि विचलित झाल्यावर राग घरच्यांवर काढतो आणि घरातलं वातावरण खराब करतो. आणि समजा विचलितच नाही झाला, बसला शांत परमेश्वराची आराधना करत, नाही काय तर नुसता शांत बस, होईल का वातावरण खराब? विचलित न होणे. दुसरं काय सांगितलं त्यांनी? सुखदुःख असो, समशीतोष्ण, त्या ठिकाणी शीत उष्ण असो, प्रिय अप्रिय असो, निंदा आणि स्तुती असो, थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून आपल्याकडे कोणी स्तुती करायला लागलं की आपण म्हणतो राहू द्या, नका चढू हरभऱ्याच्या झाडावर. आपल्या इकडे म्हणण्याची पद्धत आहे, राहू द्या, नको बाप्पा, मी कोणी नाही. हे काय? ही सवय आपली. आत ते नसते त्याच्या डोक्यात, त्याला वाटते कर स्तुती. परंतु म्हणण्याची पद्धत आहे की नाही, ते पण चांगलं आहे बरं. पण आपण आता स्तुती आणि निंदेनी कोणी चांगलं काय म्हटलं काय, वाईट म्हटलं काय, आपल्याला स्थितप्रज्ञ राहायचा प्रयत्न करता येईल की नाही, तो आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. मान आणि अपमानामध्ये, शत्रू आणि मित्रामध्ये जर समभाव ठेवला तर निश्चितपणे आपण गुणत्रयातीत होणार आहोत. आता ते कठीण आहे, पण प्रयत्न आपण करायचा. आपल्यामधला तमोगुण तर काढूनच टाकायचा. रजोगुण असेल तर त्याला सत्वगुणामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न करायचा. आणि खूप सात्विक असो, संत अवस्था असेल तर ती त्याच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. त्याला म्हटलेलं गुणत्रयातीत. आणि म्हणून आपल्यामध्ये असणारे 3 प्रकारचे गुण आहेत: सत्वगुण, तमोगुण, रजोगुण. तमोगुण तर काढूनच टाकायचा. रजोगुणाचं प्राबल्य असेल ते थोडं कमी करून सात्विक गुणाकडे जायचं. तर भगवंत सांगतात की बाबा, तुझ्यामध्ये असलेला हा जो क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्रज्ञ कोणामुळे तू बांधून ठेवला? आत्मा का पुन्हा पुन्हा परत तू सांगून राहिला? तर ते या 3 गुणामुळे बांधून ठेवला. त्या 3 गुणांच्या पलीकडे आपल्याला तो का बांधला जातो? तर सत्वगुण काय करतो? ज्ञानासाठी बांधून ठेवतो त्याला, मला मिळवायचंय. रजोगुण काय करतो? ऐश्वर्यासाठी बांधून ठेवतो. आणि तमोगुण भोगासाठी त्याला बांधून ठेवतो. तर भगवंत सांगतात बाबा, हे 3 गुण नको, ते बांधून ठेवतात. त्याच्या पलीकडे तू गेलं पाहिजे. आणि ते पलीकडे जाण्यासाठी सद्गुरूला शरण जा. ते सद्गुरू जे आहे ते तुला त्याच्यातून तारून टाकणार आहेत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करा. तर ते सद्गुरू राय करतील, आपल्या सगळ्यांवर कृपा प्रसाद करतील. आणि कृपा प्रसाद केल्यानंतर हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची जणू तुके महेशेसी. म्हणजे सद्गुरूला शरण जाता येईल का? मग आता आज जे आपण 2 अध्याय पाहिले, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ पाहिला, 3 प्रकारचे गुण पाहिले, आणि याच्यासाठी स्वतः प्रयत्न करा म्हटलं. पण नसेलच काही होत तर सद्गुरूला शरण जाता येईल की नाही? आता काहीच करू नका, फक्त सद्गुरूला शरण जा. त्या एका तत्वाला जर शरण गेले, सद्गुरू तत्वाला, तर ते सद्गुरू राय कृपेचा वर्षाव करतील. आणि गुरुकृपा जर आपल्यावर सगळ्यांवर झाली तर निश्चितपणे ते सद्गुरू राय आपल्याला भवसागर तारून नेतील. मग आजचं जे सगळं तत्वज्ञान आपण ऐकलं, त्याचं सारभूत काय घ्यायचं? सगळं ऐका, प्रयत्न करा. क्षेत्र काय समजण्याचा, क्षेत्रज्ञ काय ते समजण्याचा, आत्म्याला परमात्म्याशी जोडण्यासाठी सत्वरज तमगुणाच्या पलीकडे जाण्याचा ते सगळे प्रयत्न करा. द्वेष ईर्ष्या सोडा, स्थितप्रज्ञासारखं राहण्याचा प्रयत्न करा. घरात चिडचिड करू नका. हे सगळं जरी होत असलं, आता हे काहीच समजून नाही राहिलं हो, सद्गुरू राहायला शरण जा. तेवढं जर सद्गुरू राहायला आपण शरण जर गेलो तर ते शरण गेल्यानंतर
सद्गुरुराय मरण देत नाहीत. मरण देत नाहीत म्हणजे आपल्याला तारून नेतात असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आजचं होमवर्क एवढंच आहे, सद्गुरुरायाला शरण जा. श्रीमद भगवत गीता सांगतात की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्म परमात्मा ते आहेत. तस्मै श्री सद्गुरुवे नमः. त्या सद्गुरुरायाला शरण जा. शरण जर गेलो तर ते आपल्याला तारून नेतील. एवढंच होमवर्क आजच्या या गीतेच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला ऐकायचं आहे. आज मला असं वाटते त्या डिव्हाइसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा, आहे की नाही मला माहीत नाही, याच्यानंतर समजेल ते. पण नाहीच समजा काही लोकांना फेसबुकवाल्यांना लक्षात नाही आलं तर मी मुद्दाम इथे यूट्यूब देखील लाईव्ह आहे, ते मी फेसबुकवर टाकेन. ज्यांना ऐकायला भेटलं नाही त्यांना ते ऐका आणि क्षणभर काही काळ, एक 2-4 मिनिट, 4-5 मिनिट असतील, थोडंसं डिस्टर्बन्सेस देखील आलेलं आहे, ते देखील भगवंताचीच लीला आहे असं आपण समजून त्याला देखील ॲक्सेप्ट करू आणि आजची ही सेवा त्याच भगवंताच्या चरणावर समर्पित करू. सद्गुरुनाथ महाराज की जय. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.